आणि महत्वाची बातमी हाती येते, प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालेला आहे। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। प्रशांत कोरटकर हा 5 दिवस पोलीस कोठडीत आणि 10 दिवस न्यायालयीन कोठडीत होता। 30 तारखेला कोल्हापूर कनिष्ठ न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली होती आणि 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी करण्यात आली होती। त्यानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यांनी जामिनासाठी अर्ज केलेला होता आणि कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केलेला आहे। अपडेट जाणून घेऊयात, विजय केसरकर आपल्या सोबत आहे। विजय, प्रशांत कोरटकरसाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल, परंतु हा जामीन मंजूर करताना कोर्टाने काय नेमकं म्हटलंय, काय बजावलंय? दीपक, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने हा जामीन मंजूर केला। एकूणच जर बघितलं तर 5 दिवस पोलीस कोठडीमध्ये आणि 10 दिवस न्यायालयीन कोठडीमध्ये प्रशांत कोरटकर होता। मात्र ज्यावेळी 2 दिवसांपूर्वी या संदर्भातली सगळी सुनावणी झाली, त्याच्यानंतर आज कश्यप कोर्टाने हा निर्णय आहे तो दिलेला आहे, जामीन आहे तो मंजूर केलेला आहे। या संदर्भातली जी ऑर्डर आहे ती थोड्याच वेळात बाहेर पडणार आहे। मात्र त्याला काही शर्ती आणि अटी आहेत त्या देखील या ठिकाणी घातली जाण्याची शक्यता आहे, ती नाकारता येत नाही। कारण याच्या आधी माहिती आहे की युक्तिवाद करताना वकिलांनी सांगितले की याला जर जामीन दिला तर तो पुन्हा एकदा फरार होऊ शकतो। कारण आपल्याला माहिती आहे की जवळपास 1 महिना लागला होता कोल्हापूर पोलिसांना प्रशांत कोरटकरला शोधून काढण्यासाठी आणि तेलंगणामधून शोधून काढले। या जर खटल्यावरती, या सगळ्या तपासावरती परिणाम होऊ द्यायचा नसेल तर त्याचा जामीन अर्ज मंजूर करणे अशा पद्धतीचा युक्तिवाद आहे तो केला होता। मात्र कश्यप कोर्टाने आज त्याला जामीन अर्ज आहे तो मंजूर केलेला आहे। एकूणच जर बघितलं तर या संदर्भातली ऑर्डर आहे ती थोड्याच वेळात पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळेल। त्याच्यातील जे काही नियम आणि अटी किंवा शर्ती त्याला जे घातलेले आहेत त्याची माहिती आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळेल। मात्र आत्ताची सगळ्यात मोठी बातमी की प्रशांत कोरटकरला जामीन अर्ज आहे तो मंजूर झालेला आहे। मात्र विजय, आपण पाहिलं तर 2 दिवसापूर्वी ज्या वेळेला हा सगळा युक्तिवाद पार पडलेला होता, तो युक्तिवाद नेमका काय करण्यात आलेला होता? कारण की दुसऱ्या बाजूने देखील त्याची आणखी कोठडीची मागणी करण्यात आलेली होती, वेगवेगळे दावे देखील करण्यात आलेले होते। अगदी बरोबर आहे दीपक, कारण या संदर्भात जे प्रशांत कोरटकरचे जे वकील आहेत त्यांनी असं म्हटलं होतं की 5 दिवसाची पोलीस कोठडी झालेली आहे, त्यामुळे या सगळ्या तपासामध्ये काही आता शिल्लक राहिलेलं नाही। ज्यांची नावं घेतली होती त्यातील 2 व्यक्ती आहेत ती या ठिकाणी येऊन कोल्हापूर पोलिसांना त्यांनी आपला जबाब आहे तो दिलेला आहे। प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने आहेत ते घेतलेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या आता तपासासाठी न्यायालयीन कोठडी किंवा कोठडीची गरज नाही अशा पद्धतीची भूमिका आहे ती, अशा पद्धतीची युक्तिवाद आहे तो प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी या ठिकाणी मांडला होता। मात्र त्याला हे करत असतानाच, युक्तिवादाला प्रत्युत्तर करत असतानाच त्याने सरकारी वकिलांनी असतील किंवा फिर्यादीच्या वकिलांनी म्हटलंय की हा पुन्हा एकदा पळून जाऊ शकतो। कारण 1 महिना झाले कोल्हापूर पोलीस त्याला शोधत होते आणि जर पुन्हा हा पळून गेला किंवा जामीन जर मंजूर झाला तर ज्या व्यक्तींचे नाव घेतले, ज्या व्यक्तींनी त्याला मदत केली आहे त्या व्यक्तींना त्यांचा महत्वाचा रोल आहे तो या सगळ्या तपासामध्ये असणार आहे आणि त्यांना नक्कीच। विजय, मी तुला थोडंसं थांबवतोय। या सगळ्या प्रकरणी आपल्याला आता प्रतिक्रिया देण्यासाठी कायदेतज्ञ आणि विधिज्ञ असीम सरोदे आपल्या सोबत आहेत। सरोदे सर, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झालेला आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणी तुम्ही देखील लक्ष घातलेलं होतं। आताची या क्षणाची काय आपली प्रतिक्रिया आहे, काय आपलं म्हणणं आहे?